नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक कादंबरी आणि आज पुढचा भाग. 3-4 दिवसात खंडोजीनं संपूर्ण तयारी केली. फकीराच्या वेशात किल्ला चढायला तो सज्ज झाला. किल्ल्यावर गेल्यावर लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी सोबत घेतल्या. असंख्य प्रश्न स्वतःलाच विचारून स्वतःच त्याचं उत्तरही शोधलं. काझी बुवाकडनं आवश्यक त्या मात्रा घेतल्या आणि महादूला निरोप पाठवून जिवाजी सोबत तो किल्ला चढला. महादूनं किल्लेदाराला बोलून ठेवलं होतंच आणि किल्लेदार ज्या स्थितीत होता तो अशा कुठल्याही नामांकित फकीराला गडावर येण्यापासून अडवू शकणार नव्हता. खंडोजी आणि जिवाजी किल्ल्याच्या दरवाज्यावर पोहोचले. महादूनं लागली जिवाजीला ओळखलं. फकीराच्या वेशात असणाऱ्या खंडोजीला ओळखणं त्याच्या देवाला सुद्धा शक्य होणार नव्हतं. 4 दिवसांपूर्वी म्हातारा सासरा बनून आलेला खंडोजी आज फकीराच्या वेशात आला होता, तरी खंडोजीच्या अचाट कलेपुढे त्याचे डोळे काम करणार नव्हते. खंडोजीनं सोंग इतकं हुबेहूब वठवलं होतं की दरवाजा उघडताच सर्वांच्या माना त्याच्यासमोर झुकल्या. संपूर्ण अंगावर मळकट्ट हिरवे कपडे घातलेला, पांढरी लांब सडक दाढी, भली मोठी झोळी खाकेत टांगलेला, काळा तरीही अतिशय तेजस्वी चेहरा, खंडोजीचं तेज त्या चेहऱ्यावर खुलत होतं. अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी तो फकीर सतत काहीतरी पुटपुटत होता. डोक्याला हिरवं कापड बांधून तप्त उन्हात पायऱ्यांच्या तापलेल्या दगडावर तो फकीर अनवाणी उभा होता आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर असलेला निर्विकार भाव स्पष्ट दिसत होता. सोंग वटवायचं म्हणजे पाय भाजून घ्यावेच लागणार होते, कारण ते बघूनच त्याच्या निश्चल वृत्तीची ग्वाही इतरांना पटणार होती. दिंडी दरवाजा उघडून महादूनं त्या दोघांना आत घेतलं. समोर किल्लेदार तैमूर खान स्वतः उभा होता. महादूनं त्यांच्या येण्यापूर्वी किल्लेदाराला फकीराची ऐकीव कीर्ती वारंवार सांगितली होती. अडला हरी गाढवाचे पाय धरी. बेगमच्या दुर्धर आजारामुळे किल्लेदाराला दरवाज्यात वैद्य आला की स्वतः अल्लाह अवतरल्यासारखं वाटत असे. बेगमच्या त्या दुर्धर आजारानं त्याला प्रचंड आशावादी बनवलं होतं. या फकीराची महादूनं अशी काही स्तुती केली होती की किल्लेदाराला स्वतः दरवाज्यावर यावं लागलं. जनाब तैमूर खान साहब. महादूनं ओळख करून दिली तसा फकीर ओरडला, हमें सब पता है बच्चे. तो डोळे न उघडताच बोलला होता. समोर झुकलेल्या किल्लेदाराच्या डोक्यावर स्फटिक माळेसकट हात ठेवत फकीर बोलला, परंतु दुसऱ्या क्षणी त्याने किल्लेदाराच्या डोक्यावरनं आपला हात झटक्यात काढून घेतला. किल्लेदारासहित सगळेजण आश्चर्यकारक नजरेनं त्याच्याकडे बघायला लागले. फकीर आकाशाकडे बघून ओरडायला लागला, या अल्लाह, तो तेरी आफत यहाँ तक आ पहुंची है. कोणाला काही बोध होत नव्हता, परंतु फकीराला प्रश्न विचारण्याचं धाडस सुद्धा कोणाला होत नव्हतं. तरी किल्लेदारानं धीर करून खंडोजीला विचारलं, क्या हुआ बाबा, आप किस आफत के बारे में बात कर रहे हैं. खंडोजीनं वेळ घालवून किल्लेदाराला विचार करू द्यायचा नाही असंच ठरवलं होतं. बहुत अनजान हो बेटे, अगले कुछ समय के लिए मेरे पास कोई नहीं आएगा. फकीर ओरडला आणि त्याला कसले तरी आवाज ऐकू येतो आहेत असा आभास निर्माण करत पुढे पुढे धावायला लागला. सर्वजण अंतर राखून त्याच्या मागून चालत होते. फकीर धावता धावता थांबला. किल्ल्याच्या तटबंदीला कान लावत ओरडला, या अल्लाह, रहम कर, क्यों फसाए रखा है इन नेक बंदों को. असं बोलत किल्ल्याच्या तटबंदीला कान लावत फकीर पुढे पुढे धावत होता. किल्ल्याच्या मोकळ्या भागातून जिथून वारं वाहत होतं तिथे तो कान लावून ऐकायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तो तोंडातनं वेगवेगळे आवाज काढत होता. कुणाला काही समजतच नव्हतं. फकीराला कुठल्या तरी मोठ्या संकटाची चाहूल लागली असावी इतकाच साक्षात्कार सर्वांना होत होता. आजूबाजूचं वातावरण खंडोजीनं इतर मंत्रमुग्ध करून टाकलं की कोणाला विचार करायला सुद्धा वेळ दिला नाही. खंडोजींनी सगळ्यांना संमोहित करून टाकलं होतं. तिथे उपस्थित प्रत्येकजण आता तेच बघणार होता जे फकीर त्यांना दाखवणार होता.
ते सर्व तेच ऐकणार होते जे फकीर त्यांना सांगणार होता. किल्लेदार फकीराच्या मागणं धावत होता, त्याच्या मागून इतर लोक धावत होते. फकीर मध्येच थांबला आणि गर्रकन वळून त्यांनी तैमूरकडे बघितलं. कहाँ है वो बेबस बच्ची, मुझे जल्द उसके पास ले चलो वरना ये सारे शैतान उसे मार देंगे. इतर कोणाला काही बोध झाला नसला तरी किल्लेदाराच्या मनात संशयाची पालचूक चुकली. किल्लेदार सरळ मुद्द्याला हात घालत म्हणाला, बाबा मेरी बेगम बचा लो, बाबा मेरी बेगम बचा लो, उसकी बीमारी को ठीक कर दो बाबा. किल्लेदार विनवणी करायला लागला. नादान बच्चे की तरह बात मत करो. अरे बीमारी उसकी ठीक की जाती है जो बीमार होता है. तुम्हारी बेगम बीमार नहीं है, वो तो कैद है, कैद. फकीर डोळे उघडतच नव्हता. त्याचे संपूर्ण हावभाव असे होते की जसं काही तो सगळं बंद डोळ्यांनी बघत होता. मेरी बीबी कैद है. किल्लेदाराला काही बोध झालेला नसावा. अरे तुम नहीं समझ पाओगे, जल्द से जल्द हमें उसके पास ले चलो. फकीर रागात बोलला. फकीर त्याला प्रश्न विचारायला किंवा विचार करायला सुद्धा वेळ देत नव्हता. आइये आइये बाबा आइये. तैमूर अदबीनं बोलला आणि फकीराला हाताला धरून आपल्या महालाकडे घेऊन गेला. गडावर सगळे लोक जमा झाले होते. फकीराची सगळी हालचाल बघून ते मंत्रमुग्ध झाले होते. फकीराच्या मागून ते जत्रा किल्लेदाराच्या वाड्याकडे निघाली तेव्हा फकीर मोठ्यानं ओरडला, अरे खैरियत चाहते हो तो सब अपनी अपनी जगह लौट जाओ, क्योंकि इसके आगे का रास्ता बहुत खतरनाक है. इसके आगे हमारे साथ सिर्फ जीवाजी और उस बेबस का पति रहेगा. बेगमला झालेली बाधा हे काही साधी नाही हे सगळेजण जाणून होते. ते आपल्याला होऊ नये म्हणून फकीराच्या इशारतीवर सर्वजण आपापल्या कामावर आणि जागेवर रुजू झाले. तैमूरनं फकीराला बेगमच्या महाली आणलं. अतिशय सुंदर पण आजारामुळं हाडाची काढं झालेली बेगम शाही पलंगावर जवळजवळ मृतवत पडली होती. फकीरांनी एक वेळ तिच्याकडे बघितलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला कसला तरी घाणेरडा वास येत असल्याची नक्कल तो करायला लागला. अरे इतनी बदबू, कितनी बदबू है. त्याने आपला हात नाकावर ठेवला. किल्लेदारानं एक वेळ फकीराकडे बघितलं आणि एक वेळ जीवाजीकडे. त्याला सुद्धा कसलाही वास येत नव्हता. कैसी बदबू बाबा, यहाँ तो सब साफ करके रखा है ना बाबा, हम तो बेगम को अच्छा लगे इसलिए इत्र का फवारा करते हैं. किल्लेदार सफाई देत बोलला. फकीर सगळ्या शयनकक्षात फिरत होता. घाण वास येतोय म्हणून नाकावर हात ठेवत होता. शेवटी तो बेगमच्या पलंगाजवळ आला आणि मोठ्यानं ओरडला, नादान बच्चे, अरे अगर ये बदबू तुम महसूस कर पाते तो तुम इसका इलाज पहले ही नहीं करते. कब से मरे पड़े हैं लोग यहाँ पे. तैमूर घाबरला. कौन मर पड़ा है, यहाँ तो कोई भी नहीं है. अद्यापपर्यंत डोळे मिटलेला किंवा अर्धवट डोळे उघडून मंत्र पुटपुटत राहिलेल्या फकीरानं त्यावेळी मात्र आपले लाल भडक डोळे तैमूरवर वटारले आणि आपला आवाज मोठा केला, खामोश. इन आंखों को वह सब दिखता है जो तुम कभी महसूस भी नहीं कर पाओगे. हमारी नाक से हम सब कुछ सूंघ सकते हैं, कान से वो सारी आवाजें सुन सकते हैं जो आम आदमी सुन नहीं सकता. तैमूरनं पहिल्यांदाच फकीराचे ते लाल भडक डोळे बघितले. तो उभ्या अंगी थरथर कापायला लागला. खंडोजीनं ते बिभत्स रूप घेण्यासाठी स्वतःच्या डोळ्यात तारवटाच्या पानांचा रस पिळला होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यांचीही पुढे कितीतरी दिवस आग होणार होती. पण खंडोजीनं आपल्या आयुष्यात असे कितीतरी त्रास भोगले होते, स्वतःला जाच करून घेतला होता, पण सोंग कधी उघडं पडू दिलं नव्हतं. अरे देखो यहाँ 50 लोग मरे पड़े हैं. फकीर इकडे तिकडे बघत बोलला, हमने तुमसे पहले से ही कहा था कि तुम्हारी बेगम बीमार नहीं, कैद है. इस बेगम की आत्मा को 50 शैतानी आत्माओं ने कैद कर रखा है. ये ठीक नहीं हो सकती, और जब तक इसकी आत्मा इसका शरीर नहीं छोड़ती तब तक वो 50 दरिंदे इसे आजाद होने नहीं देंगे. फकीर इकडे तिकडे बघत, कधी नाक ओढत तर कधी डोळे विस्फारून बघत होता. जणू काही त्याला समोर 50 लोकांची सडलेली प्रेत दिसत होती.
त्यांचा सडल्यामुळे येत असलेला कुबट वास त्याला असह्य होत होता. जे वातावरण खंडोजीनं तिथं उभं केलं होतं त्यामुळे किल्लेदारासहित जीवाजी सुद्धा घाबरला होता. 50 लोग. या एका शब्दासरशी किल्लेदाराच्या अंगाला घाम फुटला. आपण आणि आपल्या भावानं विष देऊन मारलेले 50 पठाण त्याच्या भोवती गराडा करून त्याच्यावर हसतायत असा त्याला भास झाला. काही पठाण तर त्याला मारायला त्याच्या अंगावर येत आहेत असे भास त्याला व्हायला लागले. त्याच्या डोक्यात घटनेची साखळी जुळली. ज्या घटनेला 2 तपं उलटून गेली होती, ज्याचा कोणीही साक्षीदार आपण जिवंत ठेवला नव्हता, ते सगळं या फकीराला कसं समजलं? याला त्याच्या अंतर्ज्ञानानं अजून काय काय समजलं असेल? किल्लेदाराच्या उभ्या अंगाला दरदरून घाम फुटला. समोर उभा असलेला बाबा किती जालिम आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याला जो व्हायचा तो साक्षात्कार झाला. त्याने गपकन फकीराचे पाय धरले. ऐसे मत बोलो बाबा, ऐसे मत बोलो बाबा, आप कुछ भी कर सकते हो, आप ही इसे ठीक कर सकते हो, आप जो चाहेंगे हम करेंगे, मैं आपको जो चाहे वो दूंगा, लेकिन हमारी बेगम को ठीक कर दो बाबा, हमारी बेगम को ठीक कर दो. फकीर तैमूरला 2 पावलं फरफटत घेऊन गेला. तरी आपण किल्ल्याचा किल्लेदार आहोत हे विसरून गेलेल्या तैमूरनं पत्नीच्या प्रेमापोटी त्याचे पाय सोडले नाहीत. त्याची ती जीवापाड विनवणी बघून खंडोजीला विश्वास पटला की आता हा काहीही करायला तयार झालाय. त्याला काहीही करायला तयार करणं हीच खंडोजीची पहिली अग्निपरीक्षा होती. ती त्यांनी लीलया पार केली. आता वेळ आली होती मुद्द्याला हात घालण्याची. खंडोजी मोठ्यानं ओरडला, या अल्लाह मदत अता फरमा. असं म्हणून तो फकीर वळला, किल्लेदाराला उठवत म्हणाला, तेरी बेगम सिर्फ शिफा से ठीक होगी, फरिश्ते का रास्ता चुनना होगा और फरिश्ते का रास्ता सच्चाई का होता है. मैं जो कुछ पूछूं उसका सही सही जवाब देना. अगर झूठ बोला तो वह तो जा रही है, मगर तुम्हें तबाह होने से अल्लाह भी नहीं बचा सकता. तैमूरला आता घाम फुटला होता. तो घाबरून थरथर कापत होता. अल्लाह की कसम, अगर जबान से एक भी झूठ निकला तो. जीवाजी ते सगळं नाट्य आवाकून बघत होता, कारण गडावर आल्यापासून त्याला खंडोजी कुठेही दिसत नव्हता. दिसत होता तो पाताळ यंत्री फकीर. जी अवस्था तैमूरची होती तीच अवस्था जीवाजीची होती. फकीर तैमूरच्या बायकोकडे गेला. तिच्या डोक्यावर त्याने हात ठेवला. बेगम त्या फकीराकडे किलकिल्या डोळ्यांनी आस लावून बघत होती. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण ती अशक्तपणामुळे बोलू शकत नव्हती. फकीरानं थोडा वेळ काहीतरी मंत्र पुटपुटत तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि थोड्याच वेळात चटका बसल्यासारखा आपला हात बाजूला काढून घेतला त्याने. इतने सारे राज, या अल्लाह इस कदर क्यों फंसाया है इस नादान बच्ची को. मेरी अर्जी कबूल कर लो. इस बच्ची को उन शैतानों से आज़ाद कर दो. उस काले धन के साये से इसे मुक्त कर दो. काला धन हा शब्द ऐकल्याबरोबर तैमूरला अजून धक्का बसला. हा फकीर काही साधा नाही हा विश्वास त्याला केव्हाच पटला होता. आता तर फकीर त्याला अल्लाहपेक्षा कमी वाटत नव्हता. फकीर धावत तैमूरकडे आला आणि मोठ्यानं ओरडत त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला, बताओ बताओ, क्या इस किले में कहीं काला धन छुपाया है. तैमूरनं काही क्षणापूर्वी खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती. पण जे काही फकीर विचारत होता ते इतक्या सहज तो सांगूही शकणार नव्हता. जल्दी बताओ जल्दी, साप सूंघ गया है क्या. तैमूरला कुठलाही विचार करू द्यायचा नाही हे खंडोजीनं ठरवलेलंच होतं. त्याला चक्क गदागदा हलवत खंडोजीनं अजून मोठ्या आणि करारी आवाजात विचारलं, बताओ, क्या इस किले पर कहीं काला धन छुपाया है. वह धन शापित है, उसकी वजह से बहुत मौतें हुई है, आगे भी होगी, क्योंकि वह धन फिर से जाग गया है. तुम सब बर्बाद हो जाओगे. हाय 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 हाय. तैमूर सम्मोहित होऊन बोलावा तसा बोलला, कहाँ है, हमें उसका बंदोबस्त करना होगा. उन 50 शैतानों का बंदोबस्त करना होगा. कहाँ है बताओ, किस दिशा में है बताओ. अगर सब कुछ ठीक करके अपनी बेगम के साथ खुश रहना चाहते हो तो बताओ, नहीं तो या अल्लाह का बंदा एक पल के लिए भी यहां नहीं रुकने वाला. फकीर अजून कठोर होत बोलला,
तैमूर फकीराचे ते बिभत्स डोळे बघत होता. खंडोजीनं त्याला वशच करून घेतलं होतं. आइये आइये मेरे साथ आइये असं म्हणत तैमूर चालायला लागला. फकीर आणि जीवाजी त्याच्या मागणं चालायला लागले. तैमूरच्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलं तेव्हा जीवाजीनं खंडोजीकडे समाधानानं बघितलं. किल्लेदार भरभर पावलं टाकत चालला होता. जीवाजी आणि फकीर त्याच्या मागून चालत होते. तोफखान्याच्या बाजूनं जाणाऱ्या अरुंद रस्त्यानं ते आत शिरले. समोर एक उंच दगडी भिंत होती. किल्ल्याची तटबंदी वाटावी ना तशी. किल्लेदारानं त्या दगडी भिंतीकडे बोट दाखवलं. बाबा, आप जिसकी बात कर रहे हैं वो इसके पीछे छिपा है. बाबा, हम आपको सोने चांदी से नहला देंगे, बस हमारी बेगम हमें और इस किले को शाप से मुक्त करा दो. ऐसी बात फिर से अपनी जबान पे मत लाना. अरे हम थूकते हैं तुम्हारी ऐसी काली दौलत पर. अगर अपनी खैरियत चाहते हो तो इस काले धन की तरफ खुद भी कभी आंख उठा के मत देखना. किल्लेदार मान डोलवत होता. मैं आज इसी वक्त उन 50 शैतानों को और जागे हुए काले धन को इस बुलंद दीवार के पीछे से हमेशा के लिए कैद करता हूं. जल्दी से जाकर अपने बेगम के सारे कपड़े, जिस भी चीज को बेगम ने हाथ लगाया है वो सब कुछ लेकर आओ. साथ में बेगम के थोड़े बाल, 50 नींबू और बहुत सारा कुमकुम लेकर आना. फकीर बोलत होता तसा तैमूरनं आवाज दिला, कोई है. त्याच्या आवाजासरशी अगदी दूर उभे असलेले नोकर पळत त्याच्याकडे आले. अदब मुजरे न घेता किल्लेदारानं त्यांना फकीराचे आदेश सांगितले. हालचाल सुरू झाली. बेगमच्या दासीनं तिचे कपडे आणि केस आणले. नोकरांनी इतर साहित्य समोर पेश केलं. आलेली सामग्री खंडोजीच्या पुढ्यात होती. गडावर प्रचंड खजिना आहे याची शाश्वती झाली होती. खजिन्याचं ठिकाण त्याला समजलं होतं आणि तरीसुद्धा त्याला ते कर्मकांड करावं लागणारच होतं, सगळ्यांचा विश्वास बसावा यासाठी. कपड्याचा गठ्ठा त्याने भिंतीला चिकटून ठेवायला सांगितला. त्यावर कुंकू टाकलं. आपल्या झोळीतनं कसली तरी पावडर टाकली. पावडर हातावर चोळून घेतली आणि मोठ्यानं ओरडला, अल्लाह मेरी नेक इल्तिजा कबूल कर, मुझे कामयाबी अता फरमा. असं म्हणत त्यांनी ती पावडर त्या कपड्यावर टाकली आणि एकदम त्या कपड्याला आगच लागली. बघणारे आश्चर्यचकित होऊन 2 पावलं मागं सरकले. जीवाजी सुद्धा त्यामध्ये सामील होता. सर्वांना वाटलेला तो चमत्कार त्याला त्याचे गुरु नानांनी शिकवला होता. कुंकू आणि लाच जोडीची पावडर एकत्र आली की आग लागते. ते ज्ञानरूपी चमत्कारानं खंडोजी पुढे सगळ्यांचे हात जोडले गेले. फकीर त्या आगीपुढे बसून मोठमोठ्यानं मंत्र म्हणत होता. समोर ठेवलेल्या लिंबांपैकी एक एक लिंबू घेऊन त्यावर मंत्र मारून त्या आगीत फेकत होता. एक एक लिंबू फुटत होतं तसा एक एक पठाणी आत्मा मुक्त होतोय असा भास खंडोजी निर्माण करत होता आणि किल्लेदारही त्याचा तोच अर्थ लावत होता. कितीतरी वेळ हा भारावून टाकणारा कार्यक्रम सुरू राहिला. आपली बेगम, आपण आणि आपला किल्ला सगळ्या शापातून मुक्त होतोय असं किल्लेदार समजत होता. मनातनं आनंदला होता. शैतानाची होळी पेटवून फकीरानं बेगमला दुसऱ्या वाड्यात घेऊन जायला सांगितलं. तिचे सर्व कपडे अभिमंत्रित केलेलं अत्तर शिंपडून पवित्र करून नेसायला दिले. अभिमंत्रित ताईत तिच्या गळ्यात घातले. अभिमंत्रित गंडा तैमूरच्या हातात बांधला आणि सर्वात शेवटी खंडोजीनं आपल्या गुरु काझीबुवासोबत खूप चौकशी करून किल्लेदाराच्या बेगमसाठी आणलेला काढा, आयुर्वेदिक औषधी, चाटण, लेप असं बरंच काही त्यांनी बेगमच्या दासीकडे त्याचं घेण्याचे शास्त्र समजावून सुपूर्द केलं. बेगमच्या कामी आलीच तर ती औषधं येणार होती. बाकीचं सगळं नाटक आमच्या पथ्यावर पडणार होतं. खंडोजी फक्त खजिना शोधून थांबणार नव्हता. आता त्याला संपूर्ण किल्ला फिरून बघायचा होता, कारण खजिन्यासहित किल्ला घेतला तरच तो संपूर्ण विजय ठरणार होता. नवे नवे तर किल्ला हाती आला तर खजिना हातात पडणार होता. संपूर्ण किल्ल्यावरती जाळलेल्या कपड्यांची राख टाकायच्या निमित्तानं खंडोजी संपूर्ण किल्लाभर फिरला. त्यांनी किल्ला आपला डोळ्यात साठवला. सदा सोनकर, महादू यांच्याकडनं किल्ल्याची बरीच माहिती मिळाली होती. उरली सुरली माहिती किल्लेदारानं स्वतःचं मोठेपण सांगण्यासाठी फकीर रूपी खंडोजीला सांगितली.
आपण किती बहादर आहोत, किती दिवसांपासून किल्ला आपल्याकडे आहे, सैनिक किती आहेत, तोफांची संख्या किती आहे, इतकंच नाही तर दारूगोळ्याचा हिशोबसुद्धा तो फकीर समजून खंडोजीला देत होता. मुक्कामी राहून आदरातिथ्य घ्यावं अशी विनंती किल्लेदारानं फकीराला केली, पण फकीराचं काम झालं होतं. आता तो तिथे थांबणार नव्हता. आपण फकीराला जोर जबरदस्ती करू शकणार नाही हे किल्लेदाराच्या अद्यापपर्यंत लक्षात आलं होतं. तेवढ्यात खंडोजी त्याला म्हणाला, तैमूर खान, आपकी खिलाफत लेने हम अगले हफ्ते आने वाले ही है. हम बेगम को ठीक किए बगैर रुकने वाले नहीं, और इस वक्त उन शैतानों से उलझकर हमने तुम्हारी मुसीबत अपने सर ले ली है. हमें खुद को पाक करना पड़ेगा, इसलिए हमें हमारे खुदा के पास जाना होगा. हमारे खुदा की मर्जी से हम 7 दिन बाद लौट कर आएंगे और आपकी बेगम को हाथों का खाना भी खिलाएंगे. हमने हमारा काम कर दिया है, अब हमारा खुदा बाकी संभाल लेगा. या वाक्यावर जीवाजीच्या लक्षात आलं की खंडोजी त्याच्या कुठल्या खुदाबद्दल बोलतोय. किल्लेदार म्हणाला, आपके लिए किले के और हमारे दिल के दरवाजे हमेशा खुले रहेंगे. बाबा तैमूरचं वाक्य ऐकून खंडोजी फकीराच्या विषयात सुद्धा अर्थपूर्ण हसला आणि म्हणाला, दरवाजे खुले रखना, हम आएंगे जरूर. खंडोजीनं केलेल्या या पराक्रमाची इत्थंभूत कहाणी जीवाजीनं आम्हाला सांगितली तेव्हा आम्ही सुदबुद्ध झालो. खंडोजी हा नेमकं काय रसायन आहे हा सवाल आम्हाला त्यावेळी पडला आणि पुढेही प्रत्येक मोहिमेला वारंवार सतावून गेला. खंडोजीनं केलेला पराक्रम स्तुती रूपात मांडण्यासाठी आमच्याकडे तेव्हाही शब्द नव्हते आणि आजही नाहीत. त्यांनी आम्हाला सर्वात मोठ्या संकटातून सुटण्याचा मार्ग खुला करून दिला होता. अर्थात तेव्हा आम्ही आऊसाहेबांशी चर्चा केली, सर्व माहिती त्यांच्या समोर ठेवली. आऊसाहेबांनी तोरणा मोहीम हाती घ्यावी अशी सकारात्मक सूचना केली. जी माहिती आमच्याकडे आली होती ती अतिशय गुप्त ठेवावी, अगदी दरबारी मंडळींना सुद्धा त्याची कानोकान खबर लागू नये असे आदेश आऊसाहेबांनी आम्हाला दिले. नियोजित दिवशी ठरल्याप्रमाणे मोहिमेला तोंड फुटलं. फकीराच्या वेशात खंडोजी आणि त्याचा जोडीदार म्हणून जीवाजी कल्याण दरवाज्यात आल्याची वर्दी किल्लेदाराला मिळाली. खंडोजीनं महादूकडे आधीच निरोप पाठवलेला होता. किल्लेदार ज्या तडफेनं फकीराचं स्वागत करायला दरवाज्यात आला त्यावरून खंडोजी समजून गेला की काझी बुवाच्या औषधानं असर केलेला होता. खंडोजीनं मनोमन काझी बुवाला धन्यवाद दिला. किल्लेदारानं फकीराला समोर बघताच वाकून नमस्कार केला. फकीरानं नेहमीप्रमाणे आपली स्फटिक माळ ओढत असलेला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. फकीर बघू शकत होता गडावरची अर्धेअधिक गर्दी त्याचे आशीर्वाद घ्यायला कल्याण दरवाज्याच्या जवळ येऊन ठेपली होती. किल्लेदार सुद्धा त्यांना तिथे जमण्यापासून अडवू शकला नव्हता. मागच्या 7 दिवसात फकीरानं गडावर केलेले काळ्या जादूचे प्रयोग आणि त्यातून बेगमच्या तब्येतीत झालेली थोडीफार सुधारणा हाच चर्चेचा विषय होता. समस्या प्रत्येकाकडे होती. आपली समस्या फकीराला सांगता आली नाही तर त्याची पायधूळ तरी मस्तकी लावायला मिळावी म्हणून प्रत्येकानं किल्लेदाराची परवानगी घेतली होती आणि सगळे फकीराच्या स्वागताला दरवाज्यात हजर होते. फकीर मात्र ते बघून मनोमन सुखावला होता. आइए बाबा आइए, चलिए, आपकी खिदमत का सारा बंदोबस्त किया है. आज मना मत करना, बेगम भी आपके दर्शन के लिए ताक लगाई हुई है. खंडोजीच्या कानावर त्याचे शब्द पडत होते. समोर येऊन पाया पडणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या डोक्यावर तो हात ठेवायचं नाटक करत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्थिर होते पण मनात कालवाकालव सुरू होती. त्याचं सगळं लक्ष अजून काही हालचाल कशी होत नाही याकडे लागलं होतं. दरवाज्यावर आलेली सर्व शिबंदी आपापल्या जागेवर जाण्याआधी कूच व्हायला हवी होती, नाहीतर सगळा खेळ बिघडणार म्हणून खंडोजी चिंताक्रांत झाला होता. तो सर्वांना मन मोकळेपणानं आशीर्वाद देत होता. त्याला ती गर्दी तिथेच जमेल तेवढा वेळ थोपून ठेवायची होती. त्याला ती कसरत जास्त वेळ नाही करावी लागली. एक सैनिक धावत मोठ्यानं ओरडत आला, दुश्मन हमला, दुश्मन घुस गए किले में, दुश्मन घुस गए किले में. त्या पाठोपाठ अजून 3-4 सैनिक धावत आले. अचानक सुरू झालेली आरडाओरड त्यामुळे खंडोजी जवळ उभे असलेले सगळेजण गोंधळले. किल्लेदार सुन्न होऊन त्याच्या दिशेनं धावत येणाऱ्या सैनिकांकडे बघत होता. त्याला त्या गोंधळाचा अर्थ लागल्यावर मात्र त्याची तलवार म्यानातनं बाहेर पडली. आजूबाजूला उभ्या असणाऱ्या सैनिकांच्या तलवारीसुद्धा सज्ज झाल्या.
कडवा पठाण किल्लेदार तैमूर खान आपली तलवार म्यानतनं बाहेर ओढत ओरडला, या बकवास करते हो, कौन दुश्मन, दरवाज़ा बंद कर दो, खतरे का नगाड़ा बजाओ, जो दुश्मन दिखे उसे काट डालो, एक भी दुश्मन जिंदा नहीं बचना चाहिए. किल्लेदार भराभरा आदेश देत होता. दुश्मनांचं नाव ऐकताच त्याच्यातला वीर योद्धा जागा झाला. किल्लेदार आपल्या निवडक 10 मावळ्यांनीशी फकीराबरोबर उभा होता. मेरे साथ आइये बाबा. ज्या फकीरानं त्याच्या किल्ल्याला सुरुंग लावला त्या फकीर रूपी खंडोजीला तो आपल्या महालात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. तो आपल्या आजूबाजूला असलेल्या सैनिकांवर ओरडत होता, पता करो या अचानक दुश्मन हमारे किले में कहाँ से घुस कर आए. आदेश देता देता त्यांनी एक वेळ फकीराकडे वळून बघितलं. फकीराच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले होते. किल्लेदाराचं ओरडणं थांबलं. तो एकटक फकीराकडे बघायला लागला. त्यावेळी मात्र खंडोजीला आपलं सोंग पुढे सुरू ठेवता आलं नाही. तैमूर खान ओरडला, कौन हो तुम. खंडोजी बोलला काही नाही, फक्त हसला. मुळात आता खंडोजीला सोंग करायची गरज नव्हती. किल्लेदार समजून गेला. त्याच्या तोंडातून आदेश सुटला, पकड लो इस हरामखोर को, यही लाया है काफिरों को यहाँ. आदेश होताच आत्तापर्यंत फकीराच्या बाजूनं त्याला वाचवण्याच्या पावित्र्यात उभे असलेले सैनिक त्याला पकडण्यासाठी फकीराच्या अंगावर धावले. जीवाजी घाबरला, कारण दोघांपैकी कुणाकडेही कुठलंही हत्यार नव्हतं. खंडोजी एक वेळ किल्लेदाराकडे बघून हसला. त्याने आपल्या झोळीत हात घातला आणि झोळीतली राख अंगावर येणाऱ्या सैनिकांच्या डोळ्यात फेकली. सैनिक डोळे चोळत होते. किल्लेदार थांबणार नव्हता. तो स्वतःच खंडोजीवर आवेशात चालून गेला. खंडोजीनं तैमूर नावाच्या त्या किल्लेदार पठाणाच्या बहादुरीचे अनेक किस्से ऐकले होते. किल्लेदाराचे आवेशपूर्ण वार तो कसेबसे चुकवायला लागला. तैमूरनं खंडोजीच्या पोटात तलवार खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा खंडोजीनं आपली झोळी आडवी केली. तलवार त्या झोळीत घुसली. खंडोजीनं ती झोळी गोल फिरवून तलवार त्यात अडकवून टाकली. आपली तलवार मोकळी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तैमूरच्या पोटात खंडोजीनं आपली भरभक्कम लाथ घातली. तैमूर उडाला, मागे पडला. डोळे चोळत असलेल्या काही सैनिकांना खंडोजीनं धूळ चारायला सुरुवात केली. फकीर म्हणून आपल्यासमोर झुकवलेल्या माना आता खंडोजी हवेत उडवायला लागला होता. जिवाजीनं पोटात लाथ खाऊन सावरत असलेल्या किल्लेदाराला सावध होण्यापूर्वी त्याच्या गळ्यावर त्याचीच तलवार ठेवली आणि जायबंदी केलं. ही लढाई थोडा वेळ चालली असेल तेवढ्यात खंडोजीच्या मदतीला खुद्द नेतोजी काका, येसाजी, संभाजी कावजी धावून आले. किल्लेदार गिरफ्तार झाला. बाकीच्या सैनिकांनी कधीच हत्यार टाकलं होतं. अगदी तासाभरात गडावर आमच्या शूर मावळ्यांचा कब्जा झालेला होता.